नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेसपासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आता सगळ्यात महत्त्वाची स्टेज आलेली आहे ती म्हणजे ऑप्शन फॉर्म आणि त्याचबरोबर मेथड प्रेफरन्स। तर यापूर्वी लक्षात घ्या की साधारणतः सर्वांनाच माहिती आहे की उद्यापासून केवळ 4 दिवसांचा कालावधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बीएड सीईटी अंतर्गत कॅपचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 4 दिवस महत्त्वाचे आहेत। याच्यामध्ये तुम्हाला मेथड टाकायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्षात घ्या कॉलेज ऑप्शन टाकायचे आहेत। अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आपल्याला यूट्यूबवरती त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। चला तर एक एक प्रश्न आपण पाहूया। तर सध्या जो कॅप ऑप्शन सुरू होणार आहे तर याच्यासाठी 4 दिवसांचा कालावधी आहे। अनेक विद्यार्थी विचारत होते की कॅप राऊंड 1 आणि 2 आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की कॅप राऊंड 1 आणि 2 एकाच वेळी तुम्हाला ऑप्शन द्यावे लागतात, म्हणजेच मेथड तुम्हाला द्यायची आणि त्या मेथडप्रमाणे तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार तुम्ही कॉलेजेस देऊ शकता। फक्त एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं आहे ते पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज द्यायचं आहे, इतर तुम्ही प्रेफरन्स कशाही पद्धतीने देऊ शकता। याच्यासाठी एक विद्यार्थी प्रश्न आपल्याला विचारत होते की यामध्ये कॉलेजेस किती देऊ शकता, तर कॉलेजेस देण्याची मर्यादा नाही आहे। तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही कॉलेजेस देऊ शकता। जेवढे तुम्ही कॉलेजेस द्याल तेवढ्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस पाहायला मिळतील, पण मी सांगू इच्छितो की तुम्ही नेमकेच कॉलेज द्या जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये ठराविक कॉलेज दिल्याने तुम्हाला जवळच्या असणाऱ्या आसपासचेच कॉलेजेस बीएडसाठी आवश्यक असतात, त्यामुळे तेवढेच कॉलेजेस द्या, सरसकट सगळेच कॉलेजेस देण्याची गरज नाही। मग ही कॅप प्रोसेस आहे तर यामध्ये आपण सांगितलंच आहे की पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेजेस तुम्हाला निवडायचं आहे, व्यवस्थित निवडायचं आहे, कारण का त्याच्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन झालं तर मात्र तुम्हाला ते ॲडमिशन कॅन्सल करता येत नाही आहे। त्या पहिल्या प्रेफरन्सच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावा लागतो। यामध्ये कॅप राऊंड 1 आणि 2 साठी एकदाच प्रेफरन्सेस लॉक होतात, पुन्हा नव्याने प्रेफरन्सेस टाकण्यासाठीची संधी दिली जात नाही आहे। म्हणजेच काय की कॅप राऊंड आता उद्यापासून तुम्ही जे ऑप्शन सुरू होणार आहेत एकदा का तुम्ही ऑप्शन टाकले तर कॅप राऊंड पहिला प्रसिद्ध होईल, त्याच्यानुसार कॉलेजच्या जागा वाटप होतील आणि तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर याच्यामध्ये जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स लागला असेल तर घ्यावंच लागेल ॲडमिशन। दुसऱ्या किंवा इतर क्रमांकाचं कॉलेज लागला असेल तर तुम्ही तो बेटरमेंटसाठी म्हणजे ते ॲडमिशन तुम्ही रिझर्व ठेवता आणि पुढच्या कॅप राऊंड 2 साठी जाऊ शकता। म्हणजेच काय की कॅप राऊंड 2 ला तुम्ही जाऊ शकता। कॅप राऊंड 2 साठी देखील तुम्ही यापूर्वीच टाकलेले प्रेफरन्सेस लक्षात घेतले जाणार आहेत, कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये करता येणार नाही आहे। कॅप राऊंड 3 मध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला प्रेफरन्सेस टाकण्याची संधी दिली जाते, पण माझं मत आहे की कॅप राऊंड 1 आणि 2 यामध्ये जास्तीत जास्त जागा भरल्या जातात, कॅप राऊंड 3 साठी अतिशय कमी जागा राहत असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत। तर बेटरमेंटचा ऑप्शन ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी तुमची जागा पहिल्या राऊंडची होल्डवर राहते। कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही जाऊ शकता। कॅप राऊंड 2 मध्ये पसंतीचं कॉलेज मिळालं नाही तर तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज आहे ते तुम्ही ॲडमिशनसाठी नक्की घेऊ शकता। तर सध्या साधारणतः आपण सांगितलं होतं की 400 पेक्षा अधिक कॉलेजेस आहेत, पोर्टलवरती उपलब्ध झालेले आहेत का? मग अनेक विद्यार्थी विचारत आहेत की गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट द्या, प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट द्या, तर अशी कुठलीही लिस्ट नाही आहे। आपण मागच्या वर्षीची जी पोर्टलवरती PDF फाईल तयार केलेली आहे तर ही ज्यावेळी कॅप राऊंड सुरू होईल त्यानंतरच तयार करता येते। पोर्टलवरती सध्या कॉलेजची लिस्ट पाहण्यासाठीचा ऑप्शन नाही आहे। तुम्ही यापूर्वीची मागची यादी आपली पाहू शकता, आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर प्रत्येक कॉलेजनुसार मेथड असते, त्या मेथडनुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो। तर मेथड तुम्हाला टाकण्यासाठीचा ऑप्शन येत नाही आहे तर नक्की माहिती काय आहे तर तुम्ही जे क्वालिफिकेशन किंवा डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दिलेले आहात याच्यातीलच स्पेसिफिक विषय तुम्हाला मेथडच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आपोआप तुम्हाला मेथडचे ऑप्शन पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला निवडण्याची संधी दिली जाते। तुम्हाला मेथड क्रिएट करण्याची संधी दिली जात नाही आहे। तुम्ही जर फायनल इयरमध्ये मराठी विषय असेल किंवा 2 विषय असतील तर 2 तुम्हाला विषय मेथडमध्ये पाहायला मिळतील, ते तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऑप्शन टाकायचं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्ही निवडत असलेली मेथड क्रमानुसार आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनमध्ये प्रेफरन्सेस टाकताय पण त्या कॉलेजमध्ये तुमचे मेथडच नसेल तर मात्र तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम होतो। म्हणजेच काय की तुम्हाला ॲडमिशन मिळून सुद्धा त्या ठिकाणी मेथड नसल्यामुळे कॉलेजेस ॲडमिशन रिजेक्ट
करतं. असे अनेक प्रॉब्लेम मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना फेस करावे लागले. त्यामुळे माझी एकच विनंती की आपली जुनी PDF फाईल आहे व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिलेली आहे. उद्यापासून कॅप राऊंड ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी देखील आपण फ्रेश लिस्ट आता ज्या पोर्टलवरती जेवढे कॉलेजेस उपलब्ध झालेले आहेत त्यांची लिस्ट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा अनेक प्रॉब्लेम आहेत विद्यार्थ्यांना येत असतात. उद्या सकाळपासून साधारणतः ही कॅप प्रोसेस सुरू होईल. माझी विनंती की थोडी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करून उद्या दुपारनंतर फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करावी, जेणेकरून तुमच्या काही शंका असतील तर त्या पूर्ण समाधान करून तुम्ही ते फॉर्म भरू शकता. कॅप राऊंड 1 आणि 2 हा एकत्रित होत असतो. त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती, प्रॉपर प्रेफरन्सेस टाका जेणेकरून पुढे प्रॉब्लेम होणार नाही आहे. सध्या तरी कॅप जो ऑप्शन फॉर्म आहे, अनेक विद्यार्थी प्रश्न विचारत होते की कागदपत्र अपलोड करावी लागतात का, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कागदपत्र अपलोड करावी लागत नाही आहे. ह्या ऑप्शन फॉर्म नंतर ज्यावेळी कॉलेज अलॉकेट होतात त्यावेळी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी तुम्ही जे ऑनलाईन कागदपत्र अपलोड केलेली आहेत ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये सबमिट करावी लागतात. ज्यांनी पावती अपलोड केलेली आहे त्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट देखील आता सादर करावं लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा राऊंड उद्यापासून सुरू होतोय. आपण देखील या संदर्भात वेळोवेळी माहिती देणार आहोत. बेटरमेंटचा ऑप्शन समजला नसेल तर यासाठी आपण खास वेगळा व्हिडिओ देणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी विचारत होते की मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार का, गॅप सर्टिफिकेट लागणार का, तर उद्यापासून सुरू होणाऱ्या जे कॅप राऊंड आहे याच्यासाठी कागदपत्र लागणार नाही आहेत. परंतु 4 तारखेच्या नंतर जी तारखा दिलेल्या आहेत याच्यामध्ये कॉलेज ज्यावेळी कळेल त्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यावेळी तुमची ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहेत. मायग्रेशन तर युनिव्हर्सिटी चेंज असेल तर लागतंय, पण गॅप सर्टिफिकेट सध्या लागणार नाही आहे. ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्यांची रिक्वायरमेंट असेल तरच तुम्हाला ते काढून द्यावं लागणार आहे. अन्यथा CET सेलमार्फत गॅप सर्टिफिकेटचा उल्लेख नाही आहे. पण कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या वेळी कॉलेजमध्ये तुम्हाला विचारावं लागेल, त्यांनी ज्यावेळी रिक्वायरमेंट दिली तरच तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे. शाळेची कॉलेजची फी असेल किंवा इतर प्रोसेस असेल, काही विद्यार्थ्यांना एक्सटर्नल ॲडमिशन हवं असतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजची लिस्ट टाकायची आहे. तर अशी ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी BEd करणार आहेत, आता शेवटच्याच टप्प्यामध्ये आहेत, कॅपचा राऊंड सुरू होतोय, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. यामध्ये तुमच्या काही प्रश्नांचं उत्तर मिळालं नसेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आपल्यामार्फत दिले जाणार आहे. तर या ऑप्शन फॉर्मसाठी कुठल्याही प्रकारची फी या CET सेलला पे करायची नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे आणि तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढायची आहे. आपण देखील उद्या सकाळी याचा माहितीपर व्हिडिओ देतोयच. तर अशी ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.